शेतकऱ्यांचा खरा साथी धनतारा ॲग्रो इंडस्ट्रीज, विश्वासाचं नाव, गुणवत्तेचं प्रतीक। इथे मिळतंय मजबूत रोटर, दमदार नांगर आणि टिकाऊ ट्रॅक्टर ट्रॉली। क्षणभरात उलटलं आयुष्य, उमराणेच्या कुटुंबावर काळाचा घाला। आनंदाचे क्षण कधी काळाच्या कवेत गडप होतील हे कोणालाच सांगता येत नाही। अशीच एक हृदयद्रावक घटना सोमवारी रात्री घडली। साखरपुड्याचा कार्यक्रम आटोपून घराकडे परतणाऱ्या कुटुंबाच्या गाडीला साक्री तालुक्यातील कातरणी गावाजवळ अपघात झाला आणि उमराणे येथील विवाहितेसह मायलेकाचा जागीच मृत्यू झाला। या घटनेने संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे। अपघातातील मृतांमध्ये स्वर्गीय प्रतिभा गणेश पगारे वय 28 राहणार उमराणे, स्वर्गीय विजय रघुनाथ जाधव वय 26, स्वर्गीय प्रमिला रघुनाथ जाधव वय 55। मिळालेल्या माहितीनुसार गणेश पगारे व त्यांची पत्नी प्रतिभा पगारे हे आपल्या एर्टिगा कारने MH15 BA 8814 प्रतिभा यांच्या चुलत भावाच्या साखरपुड्याकरिता सुरत येथे गेले होते। कार्यक्रम आनंदात पार पडला होता, मात्र परतीच्या प्रवासात रात्री उशिरा कातरणी गावाजवळ चालकाचे नियंत्रण सुटले आणि गाडीने डिवायडर तोडत पुलाला भीषण धडक दिली। क्षणात आनंदाचे वातावरण दुःखात बदलले। या भीषण अपघातात प्रतिभा पगारे, प्रमिला जाधव, विजय जाधव यांचा जागीच मृत्यू झाला, तर महेंद्र जाधव आणि संकेत जाधव हे गंभीर जखमी झाले। सुदैवाने 2 निष्पाप जीव वाचले। गाडीतील 4 वर्षाचा वल्लभ आणि 6 वर्षाची कार्तिकी पगारे दोघे चमत्कारिकरित्या सुरक्षित राहिले। त्यांच्या निरागस चेहऱ्याकडे पाहून सर्वांच्या डोळ्यात अश्रू दाटले। अपघाताची माहिती मिळताच ड्रायव्हर भाऊ एकता संघटना तसेच साक्री पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तातडीने मदत कार्य सुरू केले। जखमींना त्वरित रुग्णालयात हलविण्यात आले। रात्री उशिरा ही दुर्दैवी बातमी उमराणे आणि मालपूर परिसरात पोहोचताच वातावरण शोकमग्न झाले। नाभिक समाजात हळहळ व्यक्त करण्यात आली। मंगळवार दिनांक 12 नोव्हेंबर रोजी उमराणे येथे स्वर्गीय प्रतिभा पगारे यांच्यावर तर मालपूर कासारे येथे स्वर्गीय विजय व प्रमिला जाधव या मायलेकांवर अश्रूंच्या सागरात अंत्यसंस्कार पार पडले। एकाच कुटुंबातील तिघांचे अकाली निधन गावाला न सोसणारे आहे। प्रत्येकाच्या तोंडून एकच शब्द उमटतोय, देवा एवढं मोठं दुःख का दिलंस। संपूर्ण परिसरात हळहळ शोक आणि अवर्णनीय शांतता दाटली आहे। यस9 TV न्यूज साठी शरद पवार, चिंचवे। सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका।